इकडे समोर बघा. प्रत्येक ज्योत लावत असताना ती एक ज्योत आहे ज्ञानाची, एक ज्योत आहे स्नेहाची, त्याचबरोबर दुसरी ज्योत आहे प्रेमाची आणि मानवतेची. एक ज्योत आहे सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश घडवण्याची. प्रत्येकाला एक एक दिली. टेन्शन घेऊ श्री महागणाधिपतये नमः. लक्ष प्रणम्य सरसादेवं गौरीपुत्रं विनायकं भक्ताजनस्मरेतितमायुराश्रीवादिविर्वाणे मदिदीनामतुको. श्री महागणाधिपतये नमः. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्चिमात्रा स्त्रीरङ्गस्वस्वासस्तवने वेसुमिदायः. ओम स्वस्ति न इन्द्रः स्वस्ति न भोगविश्ववेदः स्वस्ति न बृहस्पतिर्दत्तो. ओम शांति अनंतर जगम शांति पृथ्वी शांति गुरुपदय शांति वनस्पतयः शांति सर्वगम शांति श्याम शांति देवी यत्तंबा. ओम शांति शांति शांति. ओके समोर लक्ष सगळ्यांचं. आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते, प्रमुख उपस्थिती यांचं आम्ही स्वागत करणार आहोत. यांचा सत्कार आनंदराव जंबाळकर करतील. युट्यूबवरती ATM ॲस्ट्रॉलॉजी, ऑस्पिशियस टाइम मॅनेजमेंट ॲस्ट्रॉलॉजी, कोणत्याही गोष्टीचं कालनिर्णय करण्याकरिता ATM ॲस्ट्रॉलॉजी. सॉरी माझं जरा असं झालं. त्यात आनंदराव जंबाळकर यांचा स्वागत करतील. स्वागत विजयानंद सरांचं स्वागत करतील. याच्यानंतर अरुण खंडारे सरांचं स्वागत सचिन यादव करतील. याच्यानंतर अनिरुद्ध दिरे सरांचं स्वागत करण्यासाठी राजवर्धन पाटील यांना मी आमंत्रित करते. राजवर्धन पाटील. अमरवीर कडे सरांचा सत्कार करण्यासाठी माणिक स्वामी यांना आमंत्रित करते. चतुर्वेद सर समोर लक्ष. हेमंत होते तसं. 2-3 डाव दाबून टाकायचं. नाहीतर मग ते हे करायचं. धन्यवाद. आपल्याला इथे तसं फार अवघड काम आहे मला सांगतो. कारण आपण काम करतोय त्याचं खरं मर्म जर कळलं तर कार्यक्रमाचा उद्देश सफल होतो असं माझं मत आहे. आजच्या कलियुगामध्ये एकत्र येणं आणि समन्वय ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. फार कमी बघायला मिळते. कारण आपण एकत्र येतो पण आपल्यात समन्वय नसतो.
प्रतिमा समन्वय असतो, पण जेवढ्या प्रमाणात एकत्र यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात एकत्र येतो. एकत्र आल्यानंतर आपण ज्या कारणासाठी एकत्र येतोय त्याचा उद्देश पण आपल्याला समजला जातो. पूर्वीच्या काळी घरतोरी नावाचा एक राजा होता, साधारणतः 1000 वर्षापूर्वी होऊन गेला. घरतोरी राजाचं नीतिशतक म्हणून प्रसिद्ध आहे. त्या काळामध्ये राजा अत्यंत हुशार होता. त्या काळामध्ये त्या राजाला देवता संबोधलं जातं. तर त्या काळामध्ये त्यांनी ज्ञानाचं संवर्धन पाहतो, ज्ञान घेणाऱ्या लोकांचं संवर्धन करतो आणि त्याचबरोबर ज्ञान देणाऱ्या लोकांचं सुद्धा संवर्धन करावं, त्यांना आश्रय मिळावा म्हणून त्यांचे प्रयत्न होते. तो राजा एवढा हुशार होता की त्यांचा आज आपल्याला नीतिशतक म्हणून एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे, तो आपल्याला अभ्यासाला आज उपलब्ध आहे. त्याला पद्धती नीतिशतक म्हणतात. तर त्यांनी खूप काही अशा गोष्टी अगोदरच कल्पना करून ठेवल्या आहेत ज्या की आजच्या काळात सुद्धा आपल्याला त्या अनुभवायला येतात. त्यांनी हा विचार करून काही सूत्र तयार केली किंवा काही नियम तयार केले, काही नीतीचे नियम तयार केले. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की कलियुगामध्ये किंवा जसा काळ पुढत जाईल तसं बौद्धारो मत्सरग्रस्ता म्हणजे बुद्धिमान लोकांना मत्सरानं ग्रस्त होतो, बुद्धिमान लोक मत्सरानं ग्रस्त होतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ज्ञान देणारी जी लोक आहेत आजच्या काळामध्ये सुद्धा खूप काही लोक असे आहेत, प्रचंड पंडित लोक आहेत, प्रचंड ग्रंथसंपदा आहे, प्रचंड ज्ञान आहे, पण देण्याची वृत्ती कमी. कारण सर्वच लोकांना असतं असं नाही, परंतु ज्यांच्याकडे आहे ते लोकांना देत नाही. त्याचं कारण असं त्यांना कदाचित कॉम्पिटिशन वाटत असेल की आपण लोकांना बसलं तर काय करायचं, बरोबर आहे की त्यांनी त्या काळात वर्णन केलं. आजही आपल्याला त्या अनुभवाला मिळतं. याचा तोटा असा होतो की सत्यज्ञान लोकांकडे कमी प्रमाणात पोहोचतो. आज आपल्याला आपण फक्त मार्केटमध्ये बरेच विषय बरेच कन्सेप्ट असे आहेत की ते आपण ऐकले नसतात किंवा जे ऐकले ते अत्यंत तुटपुंज असतात. याच्याही बाहेर जेवढं आहे म्हणजे बेडकाची एक मोठी विहीर आहे, त्या विहिरीत आपण बाहेर पडायला बघतच नाही किंवा आपल्याला विहीर सोडून सुद्धा अजून काही जलाशय आहे हे माहितीच नाही. तर याचा तोटा काय होतो, पुढं त्यांनी असं म्हटलंय पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी एक वाक्य परत सांगितलं, ऋषीला. म्हणजे याचा अर्थ काय होतो की त्यांची प्रतिभा जी आहे ती मर्यादित राहते. कारण ज्ञान दिल्यानंतर वाढतं. लोकांना समज काय पैसे वाटले किंवा पैसे दिले तर पैसे संपले, ज्ञान दिलं तर आपल्याकडचं ज्ञान संपले. त्याला दोनच गोष्टी अशा आहेत की त्या दिल्यानं वाढतात, दान आणि विद्या. प्रभो स्वयं ग्रस्त दूषित म्हणजे याच्यामुळे त्यांची प्रतिमा दूषित होते, त्यामुळे ज्ञानाचा लोप होतो. म्हणजे जे परंपरेनं पुढं जायला पाहिजे ते जात नाही, ते कुठेतरी थांबतं. म्हणून त्या काळी त्या राजानं ज्ञानाचं संवर्धन व्हावं म्हणून खूप प्रयत्न केले. ज्ञानी लोकांना आश्रय दिला, ज्ञान घेणाऱ्या लोकांना आश्रय दिला, ज्ञान देणाऱ्या लोकांना सुद्धा आश्रय दिला, संस्कार करणाऱ्या लोकांना आश्रय दिला. अशी त्या काळात त्या राजाचे उद्देश होता आणि त्या उद्देशानुसार त्यांनी राज्य केलं. आता सुद्धा अशीच काही आपल्या समाजामध्ये लोक आहेत की हे काम निरपेक्ष भावनेने करत आलेले आहेत. किंवा उदाहरण म्हणजे आपल्याकडे एज्युकेटेड सर आहेत, अवधूत जयंती होते, त्यापैकीचे विनोदर सर होते की जे ग्रामीण भागातल्या लोकांना ज्ञान द्यायचं काम, निरपेक्ष भावनेने ज्ञान द्यायचं
काम त्यांनी आतापर्यंत केलेलं होतं. आणि आपलं काय काम होतं की या लोकांची स्मृती दिन आपण साजरा का करतो, कारण या ज्ञानाचं संवर्धन या माध्यमातून व्हावं, ज्यांची स्मृती आपण करून त्यांनी जे काम आजपर्यंत केलेलं होतं तेच काम आपण पुढं कंटिन्यू करावं, हा एक जनमानसामध्ये उद्देश असायला पाहिजे. आणि तोच उद्देश धरून त्यांचे काही विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित करतात. 2014-15 मध्ये काही ग्रंथ घ्यायचे होते. त्यावेळेला 20 लोक तयार झाले होते. त्या काळात आपण 20 लोकांचं क्लास घेतला होता 6 महिन्यासाठी. त्याच्यानंतर त्यांची अशी इच्छा होती की माझे जे विद्यार्थी आहेत किंवा आसपासच्या परिसरातले जे विद्यार्थी आहेत ते आता जे शिकले ते लिमिटेड आहे, म्हणजे त्यांनी जे शिकलेलं आहे त्याच्या बाहेरचं काहीतरी आहे हे या लोकांना माहिती नाही आणि ते माहीत व्हायला पाहिजे. त्या काळात त्यांची इच्छा होती की आपण महिन्यात एकदा 2 महिन्यात एकदा 6 महिन्यात एक सेशन घ्यावं. साधारण 2 वर्षानंतर पण थोडंफार असं 2-10 सेशन घेतले, पण नंतर वेळेअभावी कोविड आला नंतर त्यामध्ये थांबलं. तर तोही उद्देश होता. असे उद्देश आम्ही समोर विद्यार्थी मेळावा म्हणून आयोजित करण्याचं ठरवलं. आता हा विद्यार्थी मेळावा कुठल्याही प्रकारचं अधिवेशन नाही. अधिवेशनामध्ये बघतो आपण, अधिवेशनामध्ये काय असतं मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही आता सर्वच बघितलेलं आहे. तर अधिवेशनासाठी कुठलीही औपचारिकता, कुठल्याही अवलंबन न ठेवता, कुठलाही कमर्शियल उद्देश न ठेवता निरपेक्ष भावनेनं आपण लोकांना ज्ञान वाटायचं काम हे विद्यार्थी या माध्यमातून करायचं, असं तुमचा माणूस आहे. या कार्यक्रमामध्ये आपण काय करतो, काही वक्ते जे समाजामध्ये किंवा या आपल्या ज्योतिषशास्त्राच्या फील्डमध्ये शिकवण्याचं काम करतात किंवा त्यांना या विद्येचं प्रॉपर नॉलेज आहे, अशा लोकांना आपण आमंत्रित करून तुमच्यासारख्या विद्यार्थी लोकांना, आमच्यासारख्या विद्यार्थी लोकांना त्यांचं मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यांचं एखाद्या विषयावरती मंथन आपण आयोजित करतो. त्या मंथनातून बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतील, जे आपल्याला मिळालं नाही कदाचित ते मिळून जाईल. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे एक तरी उभी अनुभव. तसं या कार्यक्रमामध्ये वक्त्यांनी सांगितलेला एखादा नियम जरी तुम्हाला उपयोगात आला तरी आमचा कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला असं आम्ही समजतो. वक्त्यांच्यापैकी सर्व वक्ते आपल्याला कदाचित परिचयाचे आहेतच, मी काय सेपरेट कोण करून घ्यायची गरज नाही. आयोजकांनी प्रस्ताव मला आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया, कारण खूप वेळ झालेला आहे. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आहेत ते प्रवासात आहेत, त्यांना वेळ होणार गेलेला तर आपण कार्यक्रम थांबवू शकत नाही आहे. त्यांनी पुढे निवेदकांना मी माहिती हँडओव्हर करतो आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात करायची. नमस्कार. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आज विद्यार्थी मेळावा सुबोध शेंडे गुरुजींनी आयोजित केला. प्रथम त्यांचे मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टेजवरती जे व्याख्याते आज आपल्याला लाभलेले आहेत त्यांचंही मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. ज्या सरांचे तुम्ही सगळे विद्यार्थी आहात त्या विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. आज बगरे गुरुजी जे प्रमुख अतिथी आहेत याला थोडा वेळ होणार आहे आणि थोडा वेळ त्यांची वाट बघण्यासाठी शेंडे गुरुजींनी विनंती केली की 10 मिनिटं तुम्ही स्टेज माईक हातात घेऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. इथं तर माझ्याकडं 70% विद्यार्थी माझेच आहेत. माझा त्यांचा फार जुना परिचय आहे, मला त्या सांगायला नको आहे. पण एक गोष्ट मात्र शिक्षक म्हणलं की काही शिकवतो त्या पद्धतीने सांगण्याचा मी नेहमी प्रयत्न करणार आहे.
पहिली गोष्ट की पुढं ज्यावेळेस आपण अण्णाचा स्मृतिदिन घेऊया त्याचा एक बदल मात्र आपल्याला करायचा आहे. अण्णा सुद्धा माझ्याही पूर्वी म्हणजे माझ्या अगोदर त्यांनी 10 वर्ष हे काम केलं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही बरोबरीने काम करू लागलो. तर त्यांच्या या पाठीमागे या पोस्टरवरती त्यांची पदवी दिली नाही. ती पदवी पुढल्या वेळेस लिहावी असणे शेंडेवरींना विनंती करतो, कारण ते गुरुवारी जरूर आहे, परंतु ज्योतिषाला समाजाने पण दिलेली एक पदवी असते, त्याच्या स्वतःच्या कष्टाने मिळवलेली एक पदवी असते. तर या पदवीचा उल्लेख व्हायला पाहिजे. म्हणजे ज्योतिर्विद किंवा ज्योतिष पंडित विद्यावाचस्पती असणं आवश्यक आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, म्हणजे मला का सांगू वाटते. एक निमंत्रण पत्रिका काढलेली आहे, तुम्हाला कोणा सगळ्यांनी मिळाली असेल मला. त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये जे इथे संयोजक आहेत त्या प्रत्येक संयोजकाच्या नावाच्या पाठीमागं किंवा पुढं एक पदवी दिलेली. काहींना विशारद म्हणले, काहींना पंडित म्हणले, अशी पदवी त्यांना दिली. विचार करण्याची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या पदव्या आपल्या नावाच्या समोर जेव्हा मागं लागतात नाही का, पदव्याला न्याय देण्यासाठी आपण तितके योग्यतेच्या आहोत याचा विचार करणं फार गरजेचं आहे. इतकी सोपी नाही ही पदवी, लक्षात ठेवा. मला कोणी विद्यावाचस्पती म्हणतं, मला कोणी ज्योतिर्विद म्हणतं, मला कोणी विशारद म्हणतं, मला पंडित म्हणतं. त्याला न्याय देणारे व्यक्ती म्हणतो आपण स्वतः तयार करायला अभ्यास करून. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अण्णांना या सगळ्यांच्या पलीकडची पदवी नक्की समाजाने दिलेली होती. ती नुसत्या शब्दांना नक्की म्हणून नाही मला माहिती, परंतु आपण जेव्हा आपल्या नावाच्या पाठीमागे पुढं पदवी लावतो त्यावेळेस आपल्या गुरुजींच्या किंवा गुरुवरांच्या पाठीमागे पदवी असणं गरजेचं असो. पुढल्या वेळेस नक्की होऊ शकेल. आता इथं जे सगळे ज्योतिर्विद जमलेले आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. काय महत्वाची गोष्ट आहे बघा. श्रीकृष्णाने अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलेलं आहे की हे भगवान, मी कुणाचा पराभव करू आणि कुणाचा पराभव केल्यानंतर मी जिंकणार आहे. तेव्हा त्यांना उत्तर दिले ते फार महत्वाचं आहे. 2 लोकांनी आपले पराभव परमेश्वराकडे मागून घेतले. एक पहिला म्हणजे आपला पिता काय म्हणतोय आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला, तू एवढा श्रेष्ठ हो, एवढा मोठा हो की मी तुझ्याकडून पराभव स्वीकारायला तयार आहे. म्हणजे मुलानं पित्याचा पराभव करावा एवढी योग्यता त्या मुलाकडून आवश्यक आहे. हा सगळ्यात मोठा आशीर्वाद त्या मुलासाठी पित्याचा असतो. दुसरा कोणी पराभव करून घेतलाय तर विद्यार्थ्याकडून गुरुनी मागून घेतलं. गुरुची काय इच्छा हो, विद्यार्थ्यांना एवढं मोठं व्हावं तिथे त्याला मला पराभव करावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणून मला माझ्या गुरुंना जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर मला इतकं मोठं ज्ञानाची पातळी उंची गाठली पाहिजे की त्या गुरुंना अभिमान वाटला पाहिजे की आज माझ्या विद्यार्थ्यांनी हे प्राप्त केले. गेले 3 वर्ष झाले कार्यक्रम मी हजर आहे, पण या 3 वर्षामध्ये हे वाक्य ते येतीलच. त्यांनी त्यांच्या ज्ञानाने, त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वानं सगळं प्राप्त केलेलं आहे. पण किमान अण्णांच्या विद्यार्थ्यांपैकी निदान 1-2 विद्यार्थी अशा प्रकारची मानसिकता, अशा प्रकारे तयारी करणं गरजेचं आहे की एक दिवस याच अण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त स्टेजवर बसून मी माझ्या त्या विषयावर विचार करू शकेल, दुसरे लोक माझे विचार ऐकतील. हे तयार होणं आवश्यक. किती दिवस खाली बसणार, किती दिवस खाली बसून ऐकणार, नुसतं यातच काही खर्च करणार का? करू नका तसा, लक्षात ठेवा. तो अभ्यास करा, ती मास्टरी मिळवा, तिची ताकद असताना आम्हाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की मी माझ्या गुरूंच्या ज्ञानाला असे सगळं प्राप्त करत असतो. म्हणून आज जे अण्णांचे जे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आज या दिवशी शपथ घ्या की पुढल्या वर्षी मी एक असा विषय घेईन की त्या विषयावरती मी माझे विचार मांडीन, त्यासाठी मी काय करू शकेन, मला दिलेल्या पदवीचा मी मान राखीन. सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणून पहिल्यांदा पाहिजे गुरुप्रती आदर. इतका आदर पाहिजे, इतकी विनम्रता पाहिजे, त्याशिवाय ज्ञान कधी प्राप्त होत नाही. ज्ञानाला काय म्हणलं, जीवन, पाणी म्हणलेलं पाणी. हे जे पाणी आहे ना, खाली वागल्याशिवाय पिता येत नाही, लक्षात ठेवा. गंगा कशात येत नाही आपल्याकडे, आपल्याला नतमस्तक खावं लागतं. जितके नतमस्तक व्हाल गुरूंच्या समोर तितकी दैवी शक्ती तुमच्या पाठीमागे सतत असू शकेल. आता अमर सरांनी अत्यंत चांगला विचार मांडला. जे सत्र त्यांनी पूर्वी चालू केलेलं होतं, जे सत्र वेळेमध्ये बंद पडलं, आम्ही खूप प्रयत्न करतो पण कुणाला यायची सवड नाही. सगळ्यात मोठं दुःख आहे. मी ज्योतिष सोडून सगळ्याला वेळ देऊ शकतो, ज्योतिषाला वेळ देत नाही. मला फक्त नाव आणि
तुम्ही जे सांगा तेच उत्तर बरोबर असतं. हे करून नाही सांगणार लक्षात. आम्ही काय करतो कसे काय, आज शिराळा तालुका आहे, इस्लामपूर तालुका आहे, आपल्या परिसरामध्ये जेवढे लोक म्हणून आज ज्योतिष म्हणून बोर्ड लावून काम करतात त्या सगळ्यांनी वर्षातून 2-3दा एकत्र येणे गरजेचं आहे. सगळ्यात मोठं दुःख आहे आम्ही एकत्र येत नाही. काय एकत्र येत नाही, जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे कलियुगामध्ये हा शाप आहे प्रत्येक ज्योतिषाला अहंकाराचा. आमचा जो इगो आहे ना हा वाईट करतो, यायलाच तयार होत नाही. अशी एखादी व्यक्ती, जसं आता आपण सांगितल्या पद्धतीला मान्यवर व्यक्ती, अभ्यास केलेली व्यक्ती, त्याला बोलवावं, त्याच्याकडून काय शिकावं, असा एखादा प्रश्न घ्यावा ज्याच्यावर मी चर्चा करणं गरजेचं आहे. 40-50 वर्षापूर्वी आमचे असे ज्योतिष होते. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, दिल्ली, मद्रास, कलकत्ता सगळ्या राज्यातले ज्योतिष एकत्र यायचे, वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करायचे. काही परिस्थिती निर्माण झालेली, बदल होणाऱ्या ग्रहांचे परिणाम कुठं कुठं होतील, समाजावरती कसे होतील, निसर्गावरती कसे होतील, आमच्या वैयक्तिक जीवनावरती कसे होतील, किती लोक चर्चा करतो आम्ही? नाही चर्चा करत. परवा पुण्याच्या लोकांनी वेदशास्त्र सभा म्हणून शनीच्या बदलावरची चर्चा सुरू केली होती. त्या चर्चेत मला सहभागी करून घेतलं होतं. दुःख काय वाटलं माहिती आहे सर? त्या चर्चेमध्ये शनी बदलाचा परिणाम होत असताना निसर्गावरती, माणसावरती, वैयक्तिक कुंडलीवरती जो बदल व्हायला पाहिजे, जो चर्चा व्हायला पाहिजे, ती झालीच नाही. असे प्रश्न विचारले जे पहिल्या 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विचारले पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न. काय उपयोग अशा प्रश्नाचा मला सांगा. आज जो शनी जो कुंभ राशी, मीन राशीमध्ये शनीचा प्रवेश केलेला आहे, निसर्गावर काय परिणाम होऊ शकेल, माणसावरती काय परिणाम होऊ शकेल, कुठल्या पद्धतीने परिणाम होऊ शकेल. साडेसतीला आम्ही सगळे आवडतो. नेमकी साडेसती काय प्रकार आहे? साडेसती हा नेमका काय प्रकार, किती लोकांना माहिती आहे साडेसती म्हणजे नेमका काय प्रकार असतो? म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साडेसती, विचार कुठून करायचा साडेसतीचा? अगदी जन्माला आलेल्या 5-6 अगदी लहान वर्षाच्या मुलापासून सुद्धा मोठ्या वर्षाच्या वयस्कर व्यक्तीपर्यंत सगळ्या वयोगटातले लोक साडेसतीमध्ये येणार आहेत. वय वर्ष 5 मेष राशी असेल, मीन राशी असेल, साडेसती असू शकेल, वय वर्ष 50 पण असू शकेल. काय दोघांमध्ये फरक आहे? मग कुणाला काय कुठला त्रास होईल, फायदा होईल, तोटा होईल, ह्या चर्चा नाहीच होत लक्षात. अण्णाचा स्मृतिदिन साजरा करायचा असेल ना, या चर्चेला साजरा करायला पाहिजे. त्यानिमित्तानं आपण सगळे एकत्र येऊया. सगळे ज्योतिष सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. 2-3 माध्यमांवरून बोलवायचं, ज्यांच्याकडे अनुभव जास्त आहे, ज्यांच्याकडे ज्ञान जास्त आहे. तुमचे प्रश्न तयार करायचे, त्या प्रश्नावरती चर्चा करायची, त्या प्रश्नाचे उत्तर आम्ही माध्यमांनी द्यायची, तर तुमच्या ज्ञानात भर पडू शकेल. या वाक्यांना 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास वेळ दिला जातो, त्याच्यावरती विषयावर आपण कधीच पोहोचू शकत नाही. लक्षात ठेवा, अनलिमिटेड वेळ पाहिजे, लिमिटेड वेळ पाहिजे. तर मात्र अशा पद्धतीने जर आम्ही काही करत बसलो तर आम्ही आमच्या गुरुवर्यांचं कुठे ना कुठे स्मृती केल्यानंतर काही ते काम केलं असं मला हरकत नाही. अण्णांचा माझा परिचय खूप जुना आहे. मी प्रत्येक 3 वर्षी सांगितलं, हे वाक्य 3 वर्ष सांगितलं. अण्णांकडे एकच गोष्ट होती ती म्हणजे विनम्रता. अण्णांनी असा कधी नाही विचार केला करत असताना माझ्या पाठीमागून येणारा मनुष्य शाळा कसा झाला, कधीच नाही. अण्णा जाण्यापूर्वी 8 दिवस अगोदर मला त्यांनी प्रश्न विचारला होता. मी सांगून संध्याकाळी 8:30 वाजता बसमधून नाही करू सर, असा प्रश्न नाही असेल पण केस आली माझ्याकडे, या केसचं उत्तर मला समजत नाही, काय करू सांगा. त्यांनी तिथून प्रश्न विचारला होता. अशी कॉम्प्लिकेटेड केस होती. इथे ज्योतिष सोडून इतर लोक आहेत, मी सांगू शकत नाही करत होते. ज्योतिष सोडून इथे काही लोक आहेत की ते सांगण्यासाठी नाही केस. म्हणजे अशा प्रकारच्या केसेसमध्ये कुठले नियम वापरायचे, कुठून प्रश्न सोडवायचा, हे एका ज्योतिषाला कळत नसताना विचारण्यासारखी विनम्रता असते तेव्हा व्यक्ती मोठी होते. अण्णांचं मोठे पण यामध्ये आम्ही किती जण फोन करतो आमच्या नाही करत फोन. आम्ही कधी फोन करत नाही, मी विचारत नाही. आमचं जे ज्ञान मिळालं ते परिपूर्ण ज्ञान झालं असं म्हणून चाललं काय आम्हाला काय माहिती मला सांगा. आम्ही एखाद्या पत्रिकेतल्या भावावरती एखाद्या गोष्टीवरती मास्टरी मिळवली का? नाही मिळवली. म्हणून ज्या उपाध्या दिलेल्या आहेत तुम्हाला, ज्या उपाध्या पाठीमागे लावल्या तुम्ही, त्यांना जर न्याय द्यायचा असेल ना तर निश्चित पद्धतीने अभ्यास करावा लागेल. नुसती उपाधी घेऊन फिरू नका, सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आज हा स्मृतिदिन झाला, आता पुढं आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असते. त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आमचे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी सगळे एकत्र यायला पाहिजे, त्यांचं पूजन केलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्यांच्या स्मृतीविषयी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपले काही
माझा एक ग्रुप पहिल्यापासून शिरलेला आहे, त्यामुळे मी असंच काहीतरी बोलत असतो. सतत माझा प्रयत्न सुरू असतो. आत्ता माझं सत्र सुरू आहे, ऑनलाईन सत्र सुरू आहे, ज्या सत्रामध्ये मी 8 प्रश्न घेतलेले आहेत विनामूल्य, आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी 100-200 पर्यंत लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचलेली ती पत्रिका, पण 1025 विद्यार्थी. मग ह्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाविषयी कितपत माहिती आहे? मग आम्ही हे सोपे प्रश्न का घेतले असावेत? आम्हाला माहिती आहे सोप्या प्रश्नांची पण उत्तर तुमच्याकडे. आज 2 सत्र 2 वार झाले, गुरुवार शुक्रवार 2 दिवसानंतर मुख्यतः आम्ही चर्चा करतोय. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. गुगल मीटवरती आम्ही 25 लोकांना जोडून घेतलेला आहे आणि होणं आवश्यक आहे. वर्षभर मी काहीतरी कार्यक्रम करत असतो, मी शांत नाही